नव्हतं महाराज आईच्या दरबारात 12 वाजेपर्यंत कीर्तनाला होते तरुण लेकर. दाखवा हे लेकर कसं गुलाबाचं फुले बघा हे आहे का नाही. अरे आम्ही असं कीर्तन करून गावाच्या बाहेर पडलं तर आम्हाला एखादं पेनार येतं जवळ म्हणतो महाराज तुमचा काय संबंध आहे बोलण्याचा आहे का. अरे आम्ही नाही तर कोणी बोलायचं आहे का. आम्ही नाही तर कोणी बोलायचं. जरा विचार करा. अरे साधी तुम्ही लेकरा बाळातली उरलेली अर्धी भाकरी कुत्र्याला खाऊ घालता तर कुत्रं रात्रभर तुमचं घर सांभाळतं. त्या कुत्र्याच्या जीवावर तुम्ही आराम सुखाने झोपता. अर्धी भाकरी लेकरा बाळातली उरलेली खाऊ घालता तर कुत्रं तुमचं रात्रभर घरात सांभाळत आहे का. मग जरा समाज आम्हाला रोज तूप खाऊ घालत असेल आणि आमचा समाज जर वेगळ्या मार्गाला जात असेल आणि आम्ही त्यावर एक शब्द जर उच्चार करत नसेल तर आमचा दर्जा कुत्र्यापेक्षा खाली गेल्याशिवाय राहणार नाही का. बोललंच पाहिजे. हे मीच बोलतोय असं नाही. 750 वर्षापूर्वी संतांनी जागृती दिली महाराज. दारू गांजा मत पियारो दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. अरे हमने शराब पी यार. तू कौन शराब पीने वाला है. शराब तुम्हारे खानदान को पीगी. शराब तुम्हारी इज्जत को पीगी. शराब तुम्हारे परिवार को पीगी. शराब तुम्हारे प्रतिष्ठा को पीगी. शराब तुम्हारे पैसों को पीगी. अरे अभी तक शराब को पीने वाला नहीं हुआ और नहीं होने वाला है. अरे जाम पर जाम क्या पीते हो. आधी रात उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी. आहे का. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. अनमोल किमचा देह तुम्हाला भगवंताने दिला. दुसरी एक माझी विनंती आहे का. ज्या मायबापाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या मायबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील अशी वागणूक त्यांना देऊ नका. खरं सांगू का मला पण शेठ खरं सांगू मायबाप हयात असताना आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही हो. गेल्यानंतर कळतं. गेल्यानंतर आहे का. गेल्यानंतर अरे काही काही पोरं एवढी रडतात सध्या. हयात असताना त्यांना कळालं नाही मायबापाचं महत्त्व. आज सगळं गेलं महाराज. अरे मायबाप गेले ना जगामध्ये आपलं दुसरं कोणीच नसते आहे का. कोणीच नसते. बाकी सगळं पुन्हा पुन्हा मिळेल रे. पद गेलं पद मिळेल. प्रतिष्ठा गेली प्रतिष्ठा मिळेल. बंगला गेला बंगला मिळेल. बायको गेली बायको मिळेल. पण पोत्यानं पैसा वतला तरी गेलेले मायबाप पुन्हा या जन्मात भेटणार नाही. तेवढं लक्षात ठेवा. मायबाप भेटणार नाही. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळाई. जगातला सर्वात श्रीमंत कोण याचं उत्तर याचे मायबाप जिवंत तो जगातला सर्वात श्रीमंत आहे का. सर्वात श्रीमंत. आसरू येतील अशी वागणूक देऊ नका. निर्विष्णी जीवन जगा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. हो याची सेवा करत जा. परपुरींच्यासाठी किती करा सोबत येणार नाही. पण आईसाहेबाच्या दरबारामध्ये तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी कामाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं सेवा करा. ही सत्कर्म करा. तिथं गेल्यानंतर कामाला येणार आहे. इथं कितीही कमवलं तरी आपण गेल्यानंतर आपलं हे आपल्या माघारी कुणाच्या कामाला येते. शिष्टीमाले दचकू नका. खरं सांगा आपण गेल्यानंतर पैसा किती असला तरी कुणाच्या कामाला आहे. हा बायका पोराच्याच आहेत ना है का नाही. हो मी सांगत नाही महाराज. तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. रिकामे हाताने आला रिकामे हाताने जाणार आहे. मग सोबत काय न्यायचंय. सोबत फक्त एवढंच येणार आहे. तुम्ही आई साहेबाच्या या सप्त्यामध्ये पंगत केली एवढं सोबत येणार आहे. दान धर्म केला एवढं सोबत येणार आहे.
सतरंजी आतरल्या एवढं सोबत येणार आहे, इथं झाडू काढला एवढं सोबत येणार आहे, इथं जेवढी सेवा केली तेवढी सोबत येणार आहे, बाकी सगळे इथं राहणार आहे. आणि सेवा करा, सेवा केल्यानंतर आशीर्वाद मिळतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला, माझ्या बुद्धीचा दोष समजा, परत करा, सुधारण्याचा प्रयत्न करीन. जे काही योग्य वाटलं त्यात माझं काही नसून माझे गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर बाबा यांचं आहे, त्यांच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता शेवटचं एक वाक्य सांगतो, शेवटला पूर्णविराम. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं, मुझमें तो ज्ञानेश्वर बोले.